नमस्कार. आज चोरोली इथे लोहेगावमध्ये जो आणलेला छोटासा अनुभव हा मी तुम्हाला शेअर करतो. आम्ही चरोलीवरून चहा पाणी घेतल्यानंतर जो मातोश्री स्वीट्स कॉर्नर आहे त्यापासून राईट साईडला एक रोड जातो आणि लेफ्ट साईडने रोड जातो. तर आम्ही ठरवलं की लेफ्ट साईडने आपण कंटिन्यू करूया आणि बघूया खरं तर हे काय अनुभव आहे हे तुम्हाला मी पुढं आल्यानंतर मी सांगतो की हा ॲक्च्युअल जो चरोलीतून येणारा रोड आहे तो एक 2 ते 3 मिनटाच्या अंतरानंतर प्रॉपरली हा चरोली गावामध्ये एंटर करण्याचा हा बॅक साईड इन द सेन्स हा रोड आहे इकडच्या साईडचा. तर मग पुढं आल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो रोड आहे इथून कंटिन्यू आपले जो ह्याच्यापासून आहे तो प्रॉपर गावात होतो हा रोड. तर आता इथून काही आल्यानंतर कोणा विचारलं की आम्हाला चरोलीला जायचं आहे. तर तिथं सांगितलं की आम्हाला असं स्ट्रेट समोर जा. आणि पुढं आल्यानंतर बघा हे ट्रॅक्टरपासून जे पुढं गेलं की आम्ही कंटिन्यू असं पुढं जात होतो. पण नंतर असं लक्षात आलं की इथे जे आहे पुढून पूर्ण मार्केट असल्यामुळं पूर्ण जाम असेल आणि इथे ह्या भिंतीवर लिहिलेलं होतं लोहेगाव किंवा डॉक्टर DY पाटील कॉलेज रोडकडे इथून जायचं. मग गाडी थोडी रिव्हर्स घेऊन मग परत आम्ही लेफ्ट साईडने कंटिन्यू करून बघूया म्हणला. तर बघूया आपण पुढं काही प्रॉब्लेम येतो का नाही इथे. तर असं लक्षात आलं की हा रोड जो आहे जो बायपास टाईप जो आहे चरोलीचा, म्हणजे जरी चरोली तर काय आत्ता ग्रामीण विभाग राहिलेलाच नाही आहे, पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे. बघाल तिकडं सगळं बिल्डिंगचं जंगल आणि कन्स्ट्रक्शनचं जंगल सुरुवात झालेली आहे. सगळं डेव्हलपमेंट म्हणजे काय हे आपल्याला चरोलीत गेल्यानंतर लक्षात येईल. तर काय तिथून पुढं आल्यानंतर जे आहे ना ते मेन पॉईंट होता की ते काही लक्षातच येत नव्हतं, कारण बऱ्याच दिवसानंतर चरोली गावात गेलं. बरं असंही लक्षात आलं की पुढं परत आपण जो आपला बसस्टॉपचा पॉईंट आहे, म्हणजे जो सेंट्रल पॉईंट आहे जिथं बसस्टॉप आणि बाजूला मंदिर हे, तर त्या चौकात डायरेक्ट आल्यावर असं लक्षात आलं की हां बाबा आपण आता प्रॉपर चरोली बसस्टॉपच्या तिथे आलो. तर मग इथून मग लेफ्ट साईडने घेतल्यानंतर मग जे आपलं जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि ते आहे तिथून परत मग राईट साईडला गेलं कंटिन्यू केलं तर मग प्रॉपरली बसस्टॉपला जात होता. आणि मग लक्षात आलं की आपण ह्या हॉस्पिटलपासून लेफ्टने आपण लोहेगावला जाऊ शकतो. तर ह्या असं बऱ्याच वेळेस असं होतं की बघा आपण बऱ्याच दिवसांनी गेल्यानंतर किंवा कन्फ्युजन वाढत होतं. आणि खरं तर असं होतं की पुढं बघू शकता की बाबा हे किती डेव्हलपमेंट म्हणजे एवढं की ट्रॅफिक वगैरे वाढलेलंच आहे. मग हा एक जण विचारला, मी तरी एक जणाला गाडी स्टॉप करून विचारला की हा रोड कुठं जातो. तर त्यांनी सांगितलं की आपला हा पठारे वस्ती जी आहे पठारे वस्तीतून बॅक साईडने कंटिन्यू कॉलेज रोडला जाऊन तुम्ही लोहेगावला जाऊ शकता. तर मग नंतर लक्षात आलं की इथून एक राईट साईडने एक रोड येत होता आणि लेफ्ट साईडने आपण कंटिन्यू करत होतो. पण हे डेव्हलपमेंटमुळं एवढं काहीच लक्षात येत नव्हतं ते एवढं. मग पुढं समोर आल्यानंतर लक्षात आलं की इथं हे पुढं समोरचं जी कन्स्ट्रक्शन आहे की त्याच्यावरून लक्षात आलं की वगैरे हां बाबा इथून आपण कंटिन्यू ह्या मंदिरापासून पुढं कंटिन्यू गेल्यानंतर एक 3 ते 4 मिनटाच्या डिस्टन्सवर आपण कंटिन्यू पठारे वस्तीकडं जाऊन आपण लोहेगावला जाऊ शकतो. त्यावेळेस जरा थोडं वेगळं वाटलं की असं आपण वाटतं आहे आपल्याला की डेव्हलपमेंट पण डेव्हलपमेंटच्या चांगल्या आणि वाईटही बाबी भरपूर आहेत. आता बघा हे आता ॲक्च्युअल खरं तर
इथं आल्यानंतर कन्फ्युजन जरा थोडं क्लिअर झालं.